कहते हैं कि बचपन के मित्र सबसे खास होते हैं, पर जो मित्र कॉलेज में मिलते हैं, जो दोस्त कॉलेज में बनते हैं, वो सबसे खास होते हैं। एक ऐसा खूबसूरत रिश्ता है जहां दो या दो से ज्यादा लोग एक दूसरे से भावनात्मक रूप से जुड़ते हैं। यह रिश्ता प्यार, विश्वास, समझ और आपसी सम्मान पर आधारित होता है। कुछ ऐसी ही दोस्ती को JMPC 1987 ग्रुप ने जन्म दिया है। कहते हैं कि दोस्ती की नींव विश्वास पर टिकी होती है। दोस्त एक दूसरे पर भरोसा करते हैं और जानते हैं कि वे किसी भी स्थिति में एक दूसरे के साथ खड़े रहेंगे। किसी शायर ने कहा है, हर कदम पर मिले खुशियां आपको, दे खुदा ये दुआ, दोस्ती सलामत रहे आपकी, जिंदगी के तूफानों में सहारा है दोस्ती, कभी न टूटे ये रिश्ता, इतना प्यारा है दोस्ती। दोस्त बनकर जो आया वो जिंदगी में रोशन कर गया अंधेरी दुनिया मेरी, गुनाह करके कहाँ जाएंगे, ये दुनिया भी अजब है, दोस्ती की महफिल में ही सब कुछ माफ है। JM पटेल कॉलेज, भंडारा के JMPC 1987 ग्रुप के मित्र राजेंद्र पटले हाल ही में प्राचार्य के पद से सेवानिवृत्त हुए हैं। इस अवसर पर प्राचार्य राजेंद्र पटले का JMPC 1987 ग्रुप द्वारा तिरोड़ा स्थित उनके निवास पर सम्मान किया गया। इस अवसर पर राजेंद्र पटले के पुत्र, पुत्री और पत्नी उपस्थित थे। इस अवसर पर उन्होंने अपने विचार व्यक्त किए। ग्रुप द्वारा प्रिंसिपल पटले को शॉल, श्रीफल और उपहार भेंट देकर सम्मानित किया गया। कार्यक्रम का संचालन प्राध्यापक श्रीलवंत कुमार मडामे ने किया तथा आभार प्रदर्शन गट शिक्षण अधिकारी तत्वराज अंबादे ने किया। इस मौके पर सोविंदा मेश्राम, हरिभाऊ मेश्राम, प्रकाश रंगारी, ललित तिकरिया, रमेश शेंडे, सोमेश्वर शेंद्रे, इस्तारी पड़ोले, तत्वराज अंबादे, चरणदास बावने, शिलवंत मडामे, नरेंद्र गणवीर, संतोष लांजेवार, प्रमोद थोटे और उनके मित्र उपस्थित थे। आज दिनांक 18/5/2025 आदरणीय आमचे स्नेहीमित्र प्राचार्य राजेंद्रजी पटले यांचे राहते घरी त्यांच्या कुटुंबासमवेत एक स्नेहमिलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आमचे स्नेहीमित्र आदरणीय राजेंद्रजी पटले हे 28/2/2025 सेवानिवृत्त झाले आणि त्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्तानं या ठिकाणी एक सगळ्या मित्रांचं त्यांच्या कुटुंबाशी गेट टुगेदरचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आम्ही सगळे मित्र या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। सर्वप्रथम मी राजेंद्र पटले आणि त्यांच्या परिवार भावी जीवनासाठी त्यांच्या परिवाराला हार्दिक मंगलकामना आणि शुभेच्छा सर्व मित्रांच्या वतीने देतो आहे। सगळ्यांनी टाळ्यांचा गडगडाट करून त्यांचं समोरचं जीवन हे आरोग्यदायी, सुखकारक, मंगलकारक जावो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया आणि आता निश्चितपणे आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया। तर आज दिनांक 18/5/2025 आदरणीय राजेंद्रजी पटले यांच्या इथं आम्ही सगळे मित्र या ठिकाणी एकत्र झालेले आहोत या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि त्यांच्या या राहते घरी आमची 1987 ते 1989ची BAची बॅच आणि तिथले सगळे आमचे स्नेही मित्र या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत त्यांच्या या स्नेहमिलन सोहळ्याला। तर सर्वप्रथम मी या सोहळ्यानिमित्तानं त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी आमच्या सर्व मित्रपरिवाराला या ठिकाणी आमंत्रित करतो आहे। त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या कुटुंबानिशी त्यांच्या समवेत त्यांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन या ठिकाणी करण्यात येईल। संपन्न राहो, चला तुमचं आरोग्य हे धन्यवाद, चांगलं राहो। खूप खूप धन्यवाद। अरे मेन राहिला ना, मेन काम थोडा शुगर नाही ना? आजच्या पिढ्या खाली शुगर होत नाही। ग्रुप तर्फे भेट। तर या ठिकाणी हा सत्कार प्राचार्य राजेंद्रजी पटले हे स्वीकारत आहेत। अरे बापरे, हे असं कसं अलग अलग? एवढा मोठा आता भरपूर झाला यार। दुःख पेलावया उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, असा
गारवा देणारा आमचा स्नेही मित्र या ठिकाणी सगळ्या मित्रांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत सत्कार स्वीकारित आहेत। आदरणीय मॅडम, आमची मुलगी, आमचा मुलगा या ठिकाणी सगळे या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि आमचा सगळा मित्रपरिवार या आनंदामध्ये समाविष्ट झालेला आहे। पुनश्चः त्यांनी टाळ्यांचा गडाड करून त्यांच्या सगळ्याचं स्वागत सत्कार करावा। असं असतं की जीवनामध्ये जीवन हे सुख आणि दुःखाचं मिश्रण असतं आणि जीवनामध्ये माणसाला यश प्राप्तीसाठी सगळं काही करावं लागतं आणि त्या ठिकाणी आपल्या सहचारणीचा सहभाग जो असतो हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि म्हणून त्यानिमित्तानं असं म्हटलं जातं की जीवन गाणे गातच जावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे। अशा या जीवन कार्यात साथ देणाऱ्या आदरणीय आमच्या वहिनीसाहेब रजनीताई पटले यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। बोला। हिंदी बोलो। हिंदी में बोलो। हिंदी में। हाँ बोलती हूँ ना मराठी में। मराठी में हाँ हिंदी में। इनके रिटायरमेंट के कार्यक्रम के रिटायरमेंट का सत्कार करने के लिए इनके सब सही मित्र परिवार आए हैं। उनके बदल मैं उनको पूरा धन्यवाद बोलती हूँ। अरे वाह, चला चालेल। यानंतर आमची मुलगी राजश्री पटले ही आपल्या वडिलांच्या या स्नेहमिलन सोहळ्यानिमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करते। कहते हैं कि बचपन के मित्र सबसे खास होते हैं, पर जो मित्र कॉलेज में मिलते हैं, जो दोस्त कॉलेज में बनते हैं, वो सबसे खास होते हैं। हाँ, अभी पापा ने रिटायरमेंट कंप्लीट कर लिया है। उनकी जर्नी तो लाजवाब रही है। उनके साथ इतने सारे उनके सहपरिवार, एक परिवार की तरह जो दोस्त आए हैं, उन सभी का मेरे तरफ से और मेरे पूरे फैमिली की तरफ से धन्यवाद। और आप सभी को बस इतना ही कहूँगी कि आप जिस तरीके से यहाँ पे आए हैं और हमारा मनोबल बढ़ाए हैं और जिस तरीके से आप लोगों ने हमें धन्यवाद दिया, उसी तरीके से आप ऐसे ही रहिए, बढ़िया रहे, खुश रहिए। धन्यवाद। असं म्हटलं जातं की मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा। प्रत्येक ठिकाणी पक्षात पक्षी पारव्यासारखा आणि मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असा गारवा देणारे सगळे मित्र या ठिकाणी उपस्थित झाले। लांबून लांबून सगळे मित्र या ठिकाणी आले आणि त्यांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली। 1987 ला आपण सगळे मित्र BA ला असताना एकत्र शिकलो, हसलो, बागडलो, खेळलो। परंतु प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या फील्डमध्ये गेला आणि पुनश्चः या एका 1987 JMPC ग्रुपच्या नावानं या ठिकाणी एकत्र आला। हा ग्रुप या ठिकाणी अबाधित राहावा आणि सगळ्या ग्रुपमध्ये आपले जे काही विद्यार्थी होते किंवा विद्यार्थी दशेमध्ये आपण होतो त्या विद्यार्थी दशेतून आपण या ठिकाणी आलो आणि सगळ्यांनी या ठिकाणी ग्रुपमध्ये सगळे लोक आपण एकत्र झालो आणि नेहमी होणाऱ्या आपल्या मित्रांच्या सुखदुःखामध्ये आपण सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊ आणि सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊ यासाठी आणि समाज कार्यासाठी आपण या ग्रुपची व्यवस्था केलेली आहे।